म्हणतात त्याची माणसाला कल्पना सगळं नसते, पण त्याच्या अंगात एखाद्या लोकांना सगळा खंबीर पराक्रम असेल तो मेना होऊन भाऊ बनतो. आज घरातून बाहेर पडताना एक निश्चय केला आहे, तो म्हणजे हा, या जगात आपली कीर्ती कायम राहावी असं एखादा सत्कार्य करून दाखव. हे समोरच राजधानीचे शहर दिसत आहे. तिथले महाराज फार गुणी आणि दयाळू आहेत असं ऐकलं आहे. आता आपण न थांबता सर तिकडेच जावं. नोकरीला राजीनामा. अहो जिथे न्याय नाही तिथे नोकरी करत कशाला? त्याच्यापेक्षा भीक मागून खाल्लेलं सोळा. अरे पण झालं तर काय चांगला असं माझ्या पुढे आला ही अशी आहे बघा दुनिया. नाही माझी योग्यता तिथे बसायची नाही, आपली तर आहे. अरे मी तुझ्यापेक्षा 2 मिनिटांना वडील आहे. अरे काय मानायला हपकला. चल बस. फोटो काढायचा परत काढा. अरे विचारण्याची गोष्ट आहे. कोणती रे? सेनापती. एक इंची हलक्या प्रतीचा सेनापती आणि त्याचं राणी सरकारवर प्रेम. दरबारच्या गोष्टीच्या रस्त्यावर बोलायचं असतात का बरं? दरबार एखाद्या व्यक्तीने ऐकलं तर आपली नोकरी जाईल. जायला गेली तर काय करायची असली नोकरी? अरे पण विचार करण्यासारखी गोष्ट. एक इंची हलक्या प्रतीचा सेनापती, त्याचं राणी सरकारवर प्रेम. प्रेमाचा कशाला घेऊन बसलाय? आता लांब कशाला? तुझ्या म्हातारीवर माझ्या म्हाताऱ्याचं प्रेम नाही. तू लांब सुधारण्या घरातच झालं का? अरे बघा गेले कितीतरी झालं तर ते दोघं नवरा बायको, त्या दोघांचं एकमेकावर प्रेम असणं साहजिकच आहे ना. हो ना, खरंय. पण विचार करण्यासारखी एक किंचित हलक्या प्रतीचा सेनापती, त्याचं राणी सरकारवर प्रेम. बरं आता हे आपलं गुप्तरित्यानं प्रेम करण्यासाठी त्या दोघांनी काय केलं? काय केलं? महाराज होते पहिलेच आजारी आणि आजारपणातच त्यांना औषध चालू होतं. हो. त्या दोघांनी मिळून काय केलं? काय केलं? महाराजांच्या औषधात थोडंसं विष कालवलं आणि तो विषारी विषाचा प्याला महाराजांना प्यायला दिला आणि महाराज मेले. यातलं कुणाला बोलायचं नाही. चला आपल्या कामाला. चला. राम राम. मेलं बाबा. राम राम दादा. दादा माणसाची योग्यता न राहता कुणाला काही बता. दादा म्हणून तुम्हाला राग आला काय? हो. मग मला म्हणाय तरी काय? काळू बाळू. काळू बाळू. हो. याने काळू करून बाळू कोण? मी काळू हा बाळू. अशाला मला तुझी अपुरावाडी घालणार. बाळू बाळू बोला. तुम्ही नात्याले कोण? अरे भाऊ सत्य का? आवळे जवळे लबाड बोलायचं नाही बरं का? करायची सांगायचं. खरं ते सांगायचं. त्याला सांग बरं खरं. वेगळं काय बोलू नका. सांग. ते बापू. बाळू बाळू बोला. तुमच्या दोघांनी थोरला कोण आहे? धाकटा कोण? काय वेडपट माणसं आहे रे. काय एखादी वेळपट असतो त्याला आपल्याकडच्या शाल्या माणसाने समजून सांगायचं अरे असतं. पण किती दिवस समजावून सांगायचं? सांगायचे सीझनचा पण येत वस्तू आपण सांगायचं. त्याला समजून सांग. आता तुम्ही विचारत पण सांगतो. हा. यंदाच्या वर्षी मी ठरला आणि पुढच्या वर्षी हा मोठा. व्यक्ती कोण आहे कुणासमोर काय बोला तुला काय कळतं का रे? चुकलं काय? मग तुम्ही झाला कशी? हा. हे बघा यंदाच्या वर्षी मी थोरला आणि पुढल्या वर्षी हा मोठा. आम्ही काय दिवस लावलो होतं. आता तुम्ही विचारलं म्हणून तुम्हाला आमची मूळ कथा सांगतो. मूळकथा? हा. मूळकथा म्हणजे जन्माच्या अगोदरची भानगड. हे तुम्हाला माहितीये? मोठी जोडी आहे का? सांगा भाऊ. आम्ही दोघं आमच्या आईच्या पोटात हा. जवळजवळ 1 महिना भांडत होतो. कशासाठी? आमच्या दोघांपैकी बाहेर कोण येणार याच्यासाठी. हा, इतके शहाणे आहे. अहो मी त्याला भांडायचं, तेव्हा मला भांडायचं. हा. आमच्या दोघांशिवाय तिसरं आहेच कोण? तिसरं कोण नव्हतं. असेच कडक चैत्र महिन्याचे उन्हाळ्याचे दिवस आम्ही दोघं आमच्या आईच्या पोटात एका आंब्याच्या झाडाखाली गार सावलीला बसून गोट्याने खेळायला लागलो. गोट्या हे सगळे
आईच्या पोटात रास लावलेला आंबे झाडाखाली गोटे केला. तू आता पुढे काय सांगतात? काय झालं माझी गुटी जरा लांब गेली म्हणून मी घरची खेळच्या निमतानं एका जोराचं कोण आता पुढे निघाल तो पण गेला मी असं मागं. अरे हात म्हणलं तुला जाऊन देणार नाही त्याला जसा भाव खेचला तसा मी निघालो. लगेच मी मागून अशी लाथ मारली. जशी लाथ मारली तसा बाहेर निघाला. मग त्याच्या पाठीमागून मी सावकाश हळूहळू आलो. मग सांगा पाहू आमच्या दोघांपैकी कोण मोठा? अरे तुमच्या दोघांपैकी तो चोरला. तुझा मोठ्या बाबा जाऊ तिकडे जाऊ. अरे निष्ठा बापासाठी का वाटता? तुमच्या दोघांचा बाप तेवढाच. आणि तुमच्या बापाचा त्याच्या बापाशी आपल्याला काय घेणं देणार? काय रे कालवण? बोला. तुम्ही दोघं आता आपापसात काय बोलता रे? यातलं काय विचारू नका. यातलं काय माहिती आम्हाला. काही तुला विचारू नका. आणि ह्या गळ्याची अफवा मी कोणाला सांगणार नाही. धन्यवाद आहे. कुत्रीच्या ऐकत माझा जाऊ बायची बिना बाय आमच्याच गायची शपथ घेतो म्हणजे आम्ही मेला आपल्याला काय थोडी सुकर केली रे. अरे खरंच नाही सांगणार. आता कसं करायचं? आता कसं करायचं? तुला मागाशी सांगत होतो दरबाराच्या गोष्टी अशा रस्त्यावर बोलायला नसतात. अरे हा माझ्या पाठीमागं उभा आहे मला माहिती होतं का? आता माझ्या पाठीला डोळे आहेत का? तर आता असं कर कसं त्याने का आपलं पूर्ण बोलणं ऐकलेलं नाही तो शेवटी आलाय त्यामुळे काय करायचं तिकडले चार गप्पा गोष्टी ठोकायच्या आणि निष्ठाला बघायचं. पण दरबारातला बरे शब्द कळू नको बरं का? एवढं मला काय लाभ कर तिकडे मशाला मम्मीकडे नेऊन मारी सकाळचं काय गेलं दिसतंय म्हणजे आमच्या दरबारातली गोष्ट. धर्माची गोष्ट हा. ती कोणती? आमच्या दरबारात महाराज होते पहिलेच आधारी हा. आणि आधारपणाचा त्यांना होता औषधचा जो सेनापती आणि राणी सरकार त्या दोघांचं होतं प्रेम. रे हा रे म्हणजे ते दरबारातला बरे शब्द काढशील बरं का? तू विसर बोलायचं म्हणताना पुन्हा सांगायला आलो तुझी बायको कशी तर सांभाळील बाबा तुझी पोरं नाही. माझ्या बायको काय माझा काय जीव आहे का नाही? आहे का नाही? तुझं आहे का नाही? सांगा माहिती करायला सेनापती आणि राणी सरकार त्या दोघांचं तर पहिलेच प्रेम. आता या आपलं गुप्त रीतीने प्रेम करावं म्हणून त्या दोघांनी काय केलं? काय केलं? महाराजांच्या औषधात थोडंसं विष काढवलं आता विषारी विषाचा प्याला महाराजांना प्यायला दिला आणि महाराज त्यातलं काय बोललो का? जशी जग मारे तशी मारली. इथून तिथून रामात तेच सांगितलं आणि मला म्हणतो त्यातलं काय बोललो होतं. आता माझ्या तोंडातून गेलं जाणं तोडते तिकडले. एकीची सेनापती हा आणि तिच्यावर राणी सरकारचं प्रेम. तर रे ए नालायक बावळट इडियट रानात जाऊन तुला मारे. तिच्या प्रेमासाठी त्याला महाराजांना जीव मारलं. अहो खलास मारलं. हळूहळू बोला. त्याच्या पाठीमागे चौकशी झाली नाही का रे? अहो झाली ना. तर त्यांच्या बंधू घालून त्या धनुष्य मार्गांना कैद करून ठेवले. म्हणजे धनुष्याला कैद केले. तर रे ए अरे गप ना भाऊ अरे गप ना तू तोंड बंद कर शांत बस. हळूहळू बोला. त्या राजकारणात पाऊल ठेव हे तुम्हाला कसं दिसतंय? अहो वाईट दिसलं पण करता काय? दर्जा पडला आहे का? आम्ही सांगितलेल्या कामाची आणि दिलेल्या घाताची. संघ बोलायला पाहिजे बरं ठेवलं. अहो यायच्या वेळी सांगावलं आता बोलायचं काय? काय बोलू? बोला. या राजकारणात पाऊल ठेवला. हा तुमच्या धनुष्य महाराजांना गादी बसायचा प्रयत्न केला. तुम्ही मला साथ देशीला? हो हो हजार वेळा. आम्हाला सुद्धा या राजकारणात पुढे जाणार एखादी व्यक्तीच पाहिजे. अहो करता काय? राग आहे पण जोर नाही. राजकारणात पाऊल ठेवतो म्हणजे साधी गोष्ट नाही. हो मला पण माहिती पुढे मागे बघा, पुढे मागे पाहायचा विचार करायला पाहिजे. म्हणजे पुढे मागं बघावं बघावं. आणि मग त्या राजकारणात पाहिजे व्हायचं. बरोबर. असं म्हणता? हा. ठीक आहे चल रे. इतकी शाने आहे आणि यांची साथ मला मिळणार. पाहिलं? हो ना हो ना. पुढे काय पाहिलं? पब्लिक किती आहे ते पाहिजे. पाठीमागं? नाचणारी कुणाजवळ बसल्या ते पाहिजे. अरे तसं नव्हे. मग कसं? अरे राजकारणात पाऊल ठेवायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. आपलं शीत कापून थोडा जाऊ ठेवावं लागतं.
अहो ते तर आम्ही प्रथम भरती होतानाच केले. आम्ही भरती होताना आमच्या बायकांचं कुंकू पुसूनच भरती झालोय. बरं बरं, आता तुम्ही माझे झालात, हो मला फिटूर झालात, हो आणि ह्याचा तुम्ही काही चुकला चुकलो. तर तुम्हाला दुसरा बाप नाही म्हणून मरतोच का? अरे नाही म्हणून मरतोच का? म्हातारी तकदीर त्याच्या कमरेला तलवार पाहिजे का? जाऊ की रे. बर हा हा ठीक आहे बोला. आता तुम्ही घाई कडे चालला होता कुठे? सोनाबाईला काय ही सोनावती कोण? त्याची जास्ती बाई महाराजाची. मग त्या बाई माणसानं काय केले? हा कायदा आहे. कायदा पुढे आमचं काय चालणार? बरोबर आहे, पण हे आता त्या उच्च घराण्यातल्या सोनाबाई म्हणजे उच्च हा. करणार. मला माहिती आहे ती माडी राहते. मी पाहिजे तिला. हो माडी राहतात त्यांना म्हणतात का उच्च करण्यात? मग त्याला श्रीमंत करण्यात राज करण्यात त्यांना म्हणतात उच्च करण्यातले. आणि मी म्हणतो माडी राहतात त्याला उच्च घराणं म्हणतात. आज मात्र बरोबर काढतो बरं. मी पूर्वी अर्थशास्त्र होतो. हो. हा मार्केट कंपनी म्हणून पोलिसात बसली. बाबा, बोला त्यांना आणायच्या वेळी कसं आणायचं? कसं आणायचं? त्यांच्या मानाप्रमाणे, हो, हो. त्यांच्या इच्छेच्या प्रमाणे. कसं? कसं आणायचं? कसं? एकदम व्यवस्थित आणायचं. कसं आणायचं? व्यवस्थित. कसं आणायचं? व्यवस्थित. याचं काय तुम्ही चुकला. चुकलो. दुसरा बा तो तर आमच्यावर शिक्काच पडला. चला हॅलो, हा तुला ओळख असू दे. अरे काळू, मुझे बुलाया. हा तू. मुझे हा क्यों? नागपूर होते का नागपूर? अरे मी गिरीगावला रचलेलं आहे. बर तो माझी मातृभाषा काय सांगतो? मला काय समजणार? मग तुला माझ्या भाषेत सलाम देतो. द्या ना. जय किरणी. चिलंजी की जय. अरे तसं नव्हे. मग कसं? जय किरणी. चिलंजी की जय. अरे तसं नव्हे. मग कसं? जय किरणी. जय जय किरणी. तुझ्या चिलंजीला लागली आग. माझ्या कमराला लागला आहे ग. आणि तुला माझी कळ लावली. जय किरणी. चिलंजी की जय. एक चिलंजी की जय. एक खरं एक. परमेश्वर लीला किती महान आहे पहा. जी गुप्त एरियाकडून माहिती मिळाली नाही ती अशी रस्त्यावर मिळाली. आणि गावाची गेलेली जोडी माणसं नसून जनावर आहे. त्या बाईला काही ती व्यवस्थित घेऊन जाणार नाही. मग आपण इथे न थांबता तर त्या सोन्याच्या रंग मलाकडेच जावं. आज 4 दिवस झाले दादासाहेब दरबाराकडे गेले पण त्यांचा काही पत्ता नाही. आणि आज माझी डावी पापडी पण खूप फडफडते. काय होतंय कोणास ठाऊक. कोण आहे? का आलात? तुम्हाला मला काहीच कराय. अरे धर धर ओ बाई गड्याची हातात हात घालायचा नसतो. मेल्यांनो मला कैद करायला आलात. येताना तुम्ही तुमच्या बायकांचं कुंकू पुसून आलात का? आमच्या बायका कुंकू लावीत नाही. मग काय लावतात? भांडायला लावतात. झालं का कुठं का तू अजून हातच वर ठेव. अरे नावाय का दोन गाड्यात एकटी बाई काय करणार आहे. हात खाली कर. चल. ओ बाई चला. सोडा सोडा मला सोडा सोडा. तुला पण बरीच आहे. काय झालं? माझं काय लक्ष दिली आता. मी आमच्या
आता माझ्या ओराव पडलास. असू दे आपलाच भाव आहे. तुझ्या भावाच्या तुझ्या बरं जाऊ दे. धर, 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 धर. ओ बाई, चला बरं. सोडा सोडा मला कोणाला जॅक्सन द्या. आम्हाला दुसरा बाप. चिरांजी किती? वन सुपर काय म्हणा तुम्हाला काय सांगितलं होतं? काय ते? त्यांना न्यायच्या वेळी कसं न्यायचं? कसं आहे? व्यवस्थित. अहो ते आमचं ऐकायला तयार नाही ना आता. तुम्ही त्यांना दोन्ही नंदाला पकडलं. पकडलं. अहो, नेणार कुठे? तिकडे वड्याला. अहो त्याचं बरोबर आहे. काय बरोबर आहे? अहो ते आमच्या राजवाड्यात जायला का नाही तो रस्ताच ते आमच्या वडातून आहे. वाट आहे होय. वाट आहे वाट. वाट आहे, वाट, वाट. तेच म्हणलं वाट लागली माझी. तुमचं तोंड बोलते ना आग लाथा खात हा. तेव्हा तुमच्या हात मारायचं म्हणलं. आया किती देखना है हा पुरुष काय हेकणं हे? मग हेकणं झाले. मग देखणं, देखणं. मला वाटले हे कणा. या पुरुषाला पाहिल्यापासून मला असं काय वाटतंय काय वांत्या होत्या? वाद्य वाईना काही काळ सहवासात घालावा लागतो. कमीत कमी 3-4 महिने गेले पाहिजे. बरोबर आहे का नाही? तो अगदी करेक्ट होतो बरं का? आणि हे करेक्ट नाही. मग हे डायरेक्ट आहे. काय नाही मंडळी आपल्या कामाची आपल्यालाच गरज का हो तुमचं नाव काय काळूबाळू. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? का हो तुमचं नाव काय काळूबाळू. आता सांगितलं की नाही, परत कशाला विचारता बरं? अरे ते तुम्हाला विचारत नाही. हा? ते मला विचारतात. अरे, त्या त्यांना विचारतात. का हो तुमचं नाव काय काळूबाळू. तुम्ही नोकरी करता कुठे? याच्या इथे. तुमची नावं यांना माहित नाहीत का? मग कशाला विचारतात बरं? ते मला विचारतात. अरे, त्या त्यांना विचारतात. का हो तुमचं नाव काय का? माझं नाव रणधीर. आया किती छान नाव आहे तुम्हाला आवडलं? हो काय रे काळू? बोला. त्यांना माझं नाव का आवडलं असेल रे? कारण तुमच्या नावात नाविन्य आहे, नाविन्य. नाही का हो बाई? हो पण तिची आवरा खबरी लगेच डोळे मागं. हा, लगेच जावे. म्हणतो एवढा वेळ का लागतो? घेऊ का शक्यत? हो बाई थर्डीशी आवरा थर्डी चला बरं. अहो आमची नोकरी बोंबलत आहे. बरं रणधीर येऊ मी अगदी आनंदाने. जाओ म्हणते पण मेरा माझा पळच निघाला काय नाही आलं झालंय? मारू काय बाहेर होतो काय? नको नको. हो आरोग्यातले तज्ञ तुम्ही आरोग्यशास्त्र कधी वाचले का? मी म्हणतो माणसाने एवढा वेळ का लागतो? पण दिवशी कोंबड्याला चक्क करायचं आणि पक्का हलवायचं मागं व्हायचं. तुम्ही एवढा वेळ का लावता? बरं रणधीर येऊ मी अगदी आनंदाने. चला बाई. अगं बाय 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 जा. काय मागापासून नखरा लावलाय? म्हणे मी रणधीरचा. रणधीर येते हा. बाईच्या मध्ये होत नाही. काय म्हणतो? बोल बाई. रणधीर येते हा. एखाद्या सोनाच्या वागण्याला असं वाटतं की तिथे माझ्या प्रेमच बसला आहे, पण नाही. बाईच्या नादात
तिला किती पुरुष वाईट आणि वाटणारा नमस्कार केले. आपण न थांबता सहज द्या राजदरबारी जाऊ. अरे मूर्खानो, पहिला धक्का दिला आणि परत नमस्कार केला. आमचं बरोबर आहे. नाही म्हणून धक्का दिला आणि महाराज म्हणून मुजरा केला. कायद्याचं उल्लंघन करणार नाही पाहिजे. अरे नालायकानो, माझे दादासाहेब जिवंत असते तर तुमच्यासारख्या मामूली माणसांचा मी धक्का खाल्ला असता का? आता कसं बोलतो आपण? जर महाराज जिवंत असते तर आम्ही तर तुम्हाला धक्का दिला असता का? म्हणे राजघराणा. अरे कळवळू, बोला. थोडं पाणी मिळेल का? वड्याला जावं तू. इकडे गेले की वडा तिकडे जा. शाळा बंद झाली. हा, मगर पण नाही. भाऊजी, कशी होती काय कलेक्शन? राणी सरकार, ज्या श्रीकृष्णाचा जन्म कैद खाण्यात झाला तिथं आमच्यासारख्या मामूली माणसाला कैद खानाच बरा वाटतो. भाऊजी, तुमची सरकार काय करायची मागे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं हे मस्तक माझ्या चरणावर झुकलंच पाहिजे. एवढंच ना, माझे दादासाहेब जिवंत असताना किती तर वेळा तुमच्या चरणाशी माझं मस्तक झुकलं होतं, पण आता तुम्ही त्या लायकीच्या राहिला नाही. माझं मस्तक झुकेल कुठं? एक तो सत्य परमेश्वर, दुसरं या राजगादी समोर, नाहीतर इथे बसले माझ्या देशबांधवांच्या चरणाशी. तुम्ही आहात कशा? कलियुग फिरे कलीचे वारे, कलियुग फिरे कलीचे वारे, नवरा मारून रंडकी फिरे. नका नका बांधू तुम्ही पापाचे बारे, सारे तुम्ही रोका, कैकांचे बुडवले संसार, अशा तुम्ही बायका. आणि हे मस्तक झुकेल कुठं? या राजगादी समोर, नाहीतर इथं देश बांधवांच्या चरणाशी. पण तुझ्यासारख्या चांदणीच्या पायावर कधीही झुकणार नाही. काय झालं? काय म्हणाले? काय? तळूच या महाराज तुम्हाला चांगले म्हणाले? पडद्यात, पडद्यात, पडद्यात. अहो लहान धीर आहे, म्हटलं म्हणून काय झालं? म्हणजे बऱ्या बोलानं मस्तक झुकत नाही. मग या हँडलचे हक्के अंगाव खायला तयार राहा. असा एकच अंडर काय, असे हजारो अंडर खायला तयार आहे, पण या गर्मीच्या पायावर कधीही मस्तक झुकणार नाही. काय झालं? काय म्हणाले? काय? तरीच या महाराज तुम्हाला गाडवी म्हणाले? म्हणून द्या, म्हणून द्या, म्हणून द्या. अहो, काय काका? सगळं तुमच्याच चाललंय, आमच्या पण डोळ्यात येऊ दे. का? तुम्हाला ऐकायला मिळालं नाही? ऐकायला तर विचारलं असतं का? अहो तरीच या महाराज राणी साहेबांना गाडवी म्हणाले. म्हणून राणी सरकार तुम्हाला राग येतो? अहो, कशाला राग येऊन येतात? लहान धीर म्हणजे पोटच्या लेकराप्रमाणे. हो ना. आज रागाच्या भरात ते तुम्हाला गाडवीन म्हणाले. गाडवीन असायला तुम्हाला तरी शिंगे आहेत का? अरे शिंगे असायला ते काय घोडे आहे का? म्हणजे बऱ्या बोलानं मस्तक झुकत नाही. नाही. मग घ्या त्या हंड्याचे फटके. कोण? सोनावती? राणी सरकारपेक्षा आज एक वेगळी दिसते. या शेतकरीच्या काटा गोळी गुलाबीनेच काढायला पाहिजे. तो वासना. आपल्या डोलेची
तो दुनिया डोलवत मला म्हणजे बऱ्या बोलाने मस्तक सुखत नाही नाही काय ग? एवढी एवढीशी नाही आणि चुरू चुरू बोलतेस? राणी सरकार, तुम्ही गप्प बसा. या राज दरबारात चाललेले सगळे कारस्थाने मला माहिती आहेत. तुम्ही या राजघराण्यात जन्म न घेता दारोदारी फिरणाऱ्या कुत्रीच्या तोंडी जन्म घेतला आता काय झालं ही मला काय म्हणाली? काय म्हणाले मला कुत्री म्हणाली. काय सोनावती तुम्हाला कुत्री म्हणाले म्हणत्यात, म्हणत्यात, म्हणत्यात. काय म्हणत आहे का? अगं चंपियन चंपियन काय कर तिकडे अरे ती काया बंड्या कुत्र्याबरोबर कुठं निघून गेली. तिथं मारला तिने नाही कुत्री. काय बरं? अहो राणी काका ती ह्या दरबाराच्या मार्गाने गेली अशी आली अशी गेली. आविर्भाव करून बोलू नको काका आम्हाला आविर्भाव केल्याशिवाय बोलता येत नाही. याचं कारण कारण आतापर्यंत आमची जिंदगी सगळी नाट्य कंपनीत गेली. काय मिळालं ना आम्हाला तुमच्या तमाशा द्यावं लागलं. अहो नाहीतर आम्ही नाटकातली माणसं नाटकातली. तिथं तुम्ही दोघं काय करत होता मुख्य मी काय होतो आणि तू रे मी त्या ठिकाणी पडद्यावर राणी सरकार पडद्यावर केल्याशिवाय नाटक सुरू होत नाही. मला वाटतं हे पडद्याचं नाटक हो ना. म्हणजे बऱ्या बोलायला मस्तक सुखत नाही नाही. मग या हंटरची फटके या चोराच्या अंगावरती द्यायला पाहिजे पण नाही भारतीच्या अंगावरती हंटर फटके मारले हे माझ्यासारख्या शूरवीर पुरुषाला शोभत नाही कोण आहे तिकडं हे तो हंटर आणि लगाव तुम्हाला हे वन समोर पाहिजे वचमोर पाहिजे सगळ्यांना ऐकायला येतं काय जोरदार टाळ्या पाहिजे काका बेट हंटर आणि परत घेते चला आणि लगाव तुम्ही काय म्हणाला घेतो अंतर लगाव लगाव तर मग लगाव बरोबर आहे का कळलं बोलाले माझ्या अंगावरती मारायला काय सांगितलं मग तो हंटर धनुष्य किंवा सोनावतीच्या अंगावरती मारायला सांगितलं होता हे आपल्या बाप्पाच्यात नव्हतं आपल्यात मिळणार नाही सैन्यामध्ये काय एवढा मोठा अपमान? कोण आहे तिकडे? मी आहे ना राणी सरकार. घे तो हंटर. घे तो हंटर. येतं ना
हे पण मला सोनं पाहिजे मग देवात टाळ्या पाहिजे ए रस भाऊ तुम्ही नाव सांगितलं माझी काय चूक आहे तुम्ही काय म्हणाला हे तो हंटर आणि लगाव लगाव तर लगाव एक लगाव कोण मार आपल्या बापाच्या हातून जमणार नाही अहो ज्यांच्या अंगावर तुमची लहानाची मोठे बाळ पोरं झाली त्यांच्या अंगावर मी हा अंतर उतरायचा हे आपल्या बापाच्या हातून जमणार नाही नाही जमणार तू आमचा नोकर आहे बर आमच्या इथे नोकरी करतो मग काढते कपडे म्हणजे तुम्हाला तुमच्या नोकरीचा अभिमान आहे राणी सरकार हाय. अहो तुमच्या इथे नोकरी करण्यापेक्षा इथे बसलेले माझे देश बांधव यांच्या पुढे 4 पदरी झोळी पसरून भीक मागून खाईल पण तुमच्या इथे नोकरी करण्यापेक्षा त्याची काही गरज नाही मला हो काढते कपडे तुम्हाला तुमच्या नोकरीचा अभिमान आहे आहे. हे घ्या तुमची कपडे कपडे. सगळी काढली चला घ्या हो, गपरे गप जाऊ दे. नोकरी सोडून काय भीक मागून खातो काही मी नोकरी सोडतो हा मग मी कथा सोडतो मी नोकरी म्हणजे भया बोलानं मस्तक झुकत नाही मग घ्या ते अंड्याचे पट्टे आम्हाला दुसरा वा विनंती तुझे. वन्स मोर घे वन्स मोर काय म्हणतोस काय बाबा? इकडे येण्याचं कारण बरेच दिवस झाले या सावळ्या मूर्त्या पाहून पंढरपूरच्या विठोबाच्या मी विठ्ठला लिहिलो तर आपणही बोलायचं नाही दुसऱ्यालाही बोलू द्यायचं इकडे येण्याचं कारण यांना पण बघावं आमच्याकडे दरबारी कधी पराक्रम असून खाते नोकरी मिळवावी असं भैया बरोबर 2 हात करा अहो यांच्या बरोबर 2 हात कराय काय सांगताय यांची गर्दन कापाय सांगाय का पायावर तयार आहे ए पाय होतंय. अरे तू बाप आहेस का कसा आहे? अरे मी तुमचा खरा बाप आहे का नाही. पण तुमची खरी गर्दन कापणार आहे का नाही त्या खेळ करण्यात माझं इम्प्रेशन पडावं म्हणून उभेच म्हणतो दाटून अय्यो, दाखवून. अहो किती केलं तरी पोटची लेकरं माझ्या शाबास रे बाप्पा आमच्या आईला शोधून. लग, मी आई तुझ्या मागं. काय तू करा, तू घेतो सांभाळून. अहो यांच्यामुळे काय सांगताय तुमच्या दरबार एखादा शूरवीर घ्या बोलवून बघा या भारताचा पराक्रम आणि सरकार बोला सगळ्यापती आपल्या दरबारामध्ये कोणीतरी मामुली जवान आलेला आहे आणि तो नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने आला आहे त्याचं म्हणणं असं आहे की आपल्या दरबारातील एखादा शूरवीर बोलवून घ्या 2 हात करण्यासाठी मला सांगा आपल्या दरबारामध्ये त्याच्याबरोबर 2 हात करण्याचे नायक कोण आहे अहो याला त्याला कशाला सांगता तुम्हीच करा ना त्याची सुधारणा आपल्या नेत्राची शांतता करणं हे माझं कर्तव्य आहे तुम्ही व्हा पाठीमागे बोला काका. अरे 5 सेनापती म्हणजे कर्तन काळ आहे हो ना हे तुम्हाला माहिती आहे आम्हालाच माहिती. तुमच्या बापाला काय माहित असणार त्याला काय माहित असणार अरे मग कशाला नाही मारायला आम येतं? करू दे बेगा तर अरे आमच्या आईच्या कमी तर हळूहळू बोला काका समजावून सांगा तुमच्या बापाला तोपर्यंत आलोच नाही या लगेच आले का म्हणतो आम्हाला लेख म्हणतो का मी उगीच म्हणतोय आणि मी उगीच म्हणतो तर ते जाऊ दे लढायचा मौका फार घेऊन आलेला आहे चांगला झाला. चांगला झाला. हो आणि लढता लढता मी त्याच्या हातून मेलो तर
आमच्या आईचा कमी होईल ए, अरे तुमच्या आईचं एक कमी होईल हा. तुम्हाला असे 1000 भेटतील. आपण तुझ्यासारखा चालनाच ए. भेटायचं फार बरोबर आहे. आणि माझ्यातून 2 मेला तर आपला भेट शेवटला गेला हे पहिलं होतं. बर लढाईचं मुका धुवून आलाय. हो लढायची रंगात आली हा की ह्या हाताचा इशारा हा. मी असा करीन. ए बाबा मला अरे सांगा की बोलू काय ग? बरोबर ह्या हाताचा इशारा मी असा केला धनुष्य महाराज सोनाव केला. नुसतं फुटबॉल आहे ह्या हाताचा इशारा असा केला हा. सोनाव देऊन धनुष्य महाराजला तिथून पशार करायचं. म्हणजे सोडून टाकायचं. ए. म्हणून सोडून टाकायचं का त्याचा खेमा करतो? काय म्हणता प्रचार करायचा काय करायचं हा पकडा पकडायचं बोललो हा. तुम्ही मला पकडायचं. बर ह्याचा तुम्ही चुकला हा. तर तुम्हाला दुसरा पाप ते तर आमच्या आयुष्य शिकत पडत नाही ना देणार. एकदम तयार आहे तू तयार आहे तुम्ही तलवार अडकली त्याची. सांगितलं का तुमच्या बापाला बाप आमचा ऐकायला तयार नाही. बाप ऐकायला तयार नाही. नाही मग वा पाठीमागे तुम्ही होशियार. ए! हे काय यांना माझा बघताय. अहो काका, यात्रेला जाता कधी कधी म्हणून बोललो. वा पाठीमागे हॅलो. होशियार. रणधीर, मी तुमचा पराक्रम पाहून फार खुश आहे. ही माझी बहीण सोनावती, हिचा हात मी तुमच्या हातात देत आहे, याचा तुम्ही आनंदाने स्वीकार करा.